नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गजानन जाधव, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज आणि मान्सून अपडेट देत असतो। तोच अंदाज आणि मान्सूनची प्रगती काय आहे ते आपण आज पाहणार आहोत। तसंच दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला सुद्धा आपण देतो, ज्यामध्ये आजचा विषय आहे तणनाशकांबद्दल समज गैरसमज। ज्या शेतकऱ्यांच्या तणनाशक फवारताना किंवा फवारण्यापूर्वी जो संभ्रम असतो, काय चुका होतात, कशामुळे तणनाशकाचे रिझल्ट येत नाही, कोणत्या पिकाला कोणतं तणनाशक किती प्रमाणात कधी वापरायचं, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आजच्या लाईव्हमध्ये आपल्याला मिळणार आहे। त्यापूर्वी या व्हिडिओमध्ये आपण आठवड्यात अस्थिर वातावरणासह मान्सूनची घोडदौड आपण जर पाहिलं, मागच्या आठवड्यात सुद्धा आपण सांगितलं होतं की पूर्ण आठवडा हा अस्थिर वातावरण राहील, बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडेल आणि त्यानुसार मागच्या आठवड्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि या आठवड्यात सुद्धा अस्थिर वातावरण आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणे हवामानात काही बदल नसून 31 मे पर्यंत विखुरलेल्या स्वरूपातील दुपारनंतरचा वादळी पाऊस पडत राहील। पाऊस जो आहे हा वादळी पाऊस 31 मे पर्यंत पडत राहील विखुरलेल्या स्वरूपात। आजपर्यंत मे मध्ये कधीच एवढा पाऊस पडला नव्हता, एवढा पाऊस यावर्षी मे मध्ये अपेक्षित आहे आणि याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती दिली होती। त्यात बुधवार दिनांक 21 मे पर्यंत जर आपण बुधवारपर्यंतचा जर विचार केला, 21 मे पर्यंतचा जर विचार केला, तर या मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत जिथे आपल्याला हे दिसते बघा, या जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे। हे जिल्हे आहेत इथे सगळ्यात जास्त पाऊस बुधवारपर्यंत अपेक्षित आहे। दुसरा जो याच्यापेक्षा कमी पाऊस आहे पण बऱ्यापैकी पाऊस पडेल असा हा भाग आहे आणि कमी पाऊस अपेक्षित असलेला हा भाग आहे बुधवारपर्यंत। म्हणजे आपण जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि पूर्व विदर्भात कमी पावसाचं, वादळी पावसाची शक्यता या बुधवारपर्यंत आहे। मात्र एकदम कोरडं वातावरण राहील असं कुठेही परिस्थिती आठवड्यामध्ये राहणार नाही। कुठंच या आठवड्यात सामान्यपेक्षा कोरडं वातावरण राहील, हवामान राहील याची शक्यता नाही आणि या आठवड्यात सामान्यापेक्षा कमी ऊन राहील, तीव्र उन्हाळा जाणवणार नाही। गुरुवार नंतर, हे बुधवारपर्यंत झालं, पण याच्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत किंवा 31 मे पर्यंत सुद्धा अस्थिर वातावरण आहे आणि पावसाची शक्यता आहे। नेमका कुठं पडल, कसा पडल, कधी पडल याच्याबद्दल सांगता येत नाही। फक्त एकच गोष्ट सांगता येते की पाऊस हा शक्यतोवर दुपारच्या नंतरचा वादळी स्वरूपाचा, हवा, वीज वगैरे याच्यासह पाऊस पडेल। मान्सूनचं जर अपडेट पाहिलं तर मान्सूनची प्रगती यावर्षी खूप स्पीडनं होत आहे। मान्सूनची प्रगती जोरात सुरू आहे। केरळात मान्सूनचं आगमन हे 25 मेच्या दरम्यान होण्याचा अंदाज आहे आणि केरळातून पुढे तो कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यात झपाट्यानं वाटचाल करून गोव्यामध्ये मान्सून 31 मे पर्यंत गोव्यापर्यंत दाखल होईल असा अंदाज सुद्धा आहे। कुठलाही अडथळा मान्सूनमध्ये येण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळं केरळ व्यापल्यानंतर 24-25 तारखेपर्यंत केरळ व्यापल्यानंतर पुढे सुद्धा मान्सूनची घोडदौड चालू राहील। गोव्यापर्यंत तरी येताना मान्सूनला कुठलाही अडथळा सध्या दिसत नाही। पुढे मात्र गोव्याच्या पुढे किंवा महाराष्ट्रात आल्यानंतर किंवा महाराष्ट्रात येताना काय निश्चित काय होईल याच्याबद्दल वेगवेगळे मॉडेल्सचं वेगवेगळं सांगणं आहे। त्यामुळं गोव्यात आल्यानंतर मान्सूनचा प्रवास कसा राहील त्याबद्दल सध्या सांगणं हे शक्य नाही। त्याबद्दल अंदाज आल्यानंतर आपण परत अपडेट देत राहू। पण आज असं वाटतंय की मान्सून हा महाराष्ट्रामध्ये
आपल्याला निर्धारित वेळेवर किंवा निर्धारित वेळेच्या आधी सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी सगळे शेतीचे कामं लवकर आटपावीत. पटापट जसा वेळ मिळेल तसा आटपा, कारण आता अवकाळी पाऊसही पडतोय. नंतर मान्सूनसुद्धा जर लवकर आला तर हे मान्सूनचं आणि अवकाळी पावसाचं एकत्रच तुमचं गणित होऊन जाईल. त्यामुळं शेतीचे कामं लवकर आटपा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावर्षी प्रामुख्यानं जाणवते ती म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांना उत्पादकता चांगली नव्हती, उत्पादन चांगलं आलं नाही आणि बाजारभावसुद्धा चांगले मिळाले नाही. त्यामुळं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बरंचसं नैराश्य आहे. कोणी तयारी केली नाही. कुठं किती कापूस लावायचा, कुठं किती सोयाबीन लावायचं, कोणतं वाण लावायचं याची अजूनही मानसिक तयारी झाली नाही. खताची खरेदी झाली नाही. त्यामुळं वेळेवर एकदम झुंबड येणार आहे. बाजारामध्ये तुम्ही पहा, यावर्षी इतकी गर्दी होणार आहे. बियाण्यासाठी गर्दी, खतासाठी गर्दी, तणनाशकं, बीज प्रक्रियेचं औषधं. त्यामुळं मी कमीत कमी हा व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आव्हान करेल की मान्सून आल्यातच जमा आहे असं समजा आणि जे काय बियाणं लागतं ते बियाणं असेल, तणनाशकं असतील, रासायनिक खतं असतील, बीज प्रक्रियेची औषधं असतील, ते लवकरात लवकर आपण खरेदी करून घ्यावी. वेळेवरची धावपळ त्याच्यामुळं आपण टाळू शकतो. आणि आजचं लाईव्ह जे आहे तणनाशकाबद्दलचं ते आपण सगळ्यांनी पाहावं. धन्यवाद.